तर नक्कीच सर, काय म्हणाल, आज आपण पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील कबड्डीचं परंपरागत जुनं गाव दादरी या ठिकाणी आपण आहोत. बाबू चौथे एक दिग्गज व्यक्तिमत्व या गावामध्ये जे हरपलं गेलं आहे. पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनवर कार्यरत होते आणि आजही हजारोच्या संख्येनं प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी पाहतायत. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये एक म्हणालात की माझी कर्मभूमी अगदी शिक्षक असतापासून हीच राहिलेली आहे, तिथले विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहेत आणि एक आमदार असून तुम्ही या ठिकाणी या मंडळाचा सदस्य आहे हे पहिल्यांदा या ठिकाणी म्हणतात. कसं वाटतं रामनवमी निमित्तानं या ठिकाणी कबड्डीला आल्यावर? या ठिकाणी 1989 पासून 89ला प्रभू रामचंद्राचं मंदिर निर्माण झालं आणि तेव्हापासून आम्ही सातत्याने या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशी या ठिकाणी यात्रेचं आयोजन केलेलं आहे. या पंचतीर्थीतून हजारो लाखो बांधव प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात आणि या निमित्ताने या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून कैलासवासी बाबू लक्ष्मण चौथे यांनी या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धांचं आयोजन केलं. ते उत्तम राष्ट्रीय कबड्डीचे खेळाडू होते आणि त्यांना पुढाकार घेऊन आम्ही या ठिकाणी कबड्डीला सुरुवात केली. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रात कुठेच नाही एवढे आदिवासी खेळाडू नॅशनल या दादडे गावातून झालेत. दादड्याचं नाव हे देशभरामध्ये नव्हे जगभरामध्ये झालेलं आहे. इतकं चांगलं आणि अतिशय क्रीडाप्रेमी कबड्डीच्या बाबतीमध्ये या दादडे गावामध्ये आहेत आणि ते टिकून राहावं म्हणून बाबू लक्ष्मण चौथे यांचं अपूर्ण राहिलेलं काम हे आम्ही सगळे, मी त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचे सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी सातत्याने करतायत आणि म्हणून सालाबादप्रमाणे या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धांचं आम्ही या यात्रेमध्ये आयोजन करतो आहोत. नक्कीच गाव तिथे व्यायामशाळा हाही मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडलेला आहे. फक्त संघटित राहा, एकत्र राहा, या ठिकाणी तरुणांना काय म्हणाल? मी शिक्षक आहे, मला या ठिकाणी विद्यार्थी घडवायचे आहेत, माजी विद्यार्थ्यांचा विकास करायचा म्हणून गाव तिथे, कारण मी नोकरी करताना प्रमुख विषय माझा होता शारीरिक शिक्षण. शारीरिक शिक्षण विषय माझ्याकडे प्रामुख्याने होता. मी मुख्याध्यापक होतो पहिल्या दिवसापासून आणि त्यामुळेच एवढे 150 विद्यार्थी नॅशनल करू शकलो आणि म्हणून हजारो विद्यार्थी या तालुक्यात 3-4 तालुक्यातले आहेत की ते मी घडवलेले आहेत आणि म्हणून ते सुसंस्कारित राहिले पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे. म्हणून माझी सगळ्यांना सांगणं आहे की गाव तिथे व्यायामशाळा, त्यापेक्षा आहे आत्ता पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा वन खात्याच्या भरत्या असतील किंवा अनन्य याच्यासाठी ज्या स्पर्धा परीक्षा MPSC हे प्रत्येक पंचायत समितीच्या ठिकाणी हे अभ्यास केंद्र, अभ्यासिका मी या ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय केला आहे. आणि पहिलं अभ्यास केंद्र हे मी देहरे जव्हार तालुक्यामध्ये देहरे या ठिकाणी चालू केलं, त्याचं उद्घाटनही केलं. दुसरं अभ्यास केंद्र विक्रमगड तालुक्यात गावितपाडा या ठिकाणी आता करतोय आणि तिसरं अभ्यास केंद्र, अभ्यासिका ही दादडे गावात मी करणार. आणि या प्रत्येक पंचायत समितीच्या ठिकाणी या आदिवासी आणि बिगर आदिवासी जे सगळे हे खेळाडू आहेत पण लेखी परीक्षेमध्ये त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि त्याच्यासाठी गरिबीमुळे त्यांना जी पुस्तकं हवी आहेत किंवा जे ठिकाणं पाहिजे अभ्यास करणार मार्गदर्शन आणि ते माझ्या ह्या कालावधीमध्ये मी पूर्ण करणार, एवढंच या निमित्ताने सांगतो. नक्कीच मुंबईची शिबिरं पुन्हा एकदा MPSC UPSC आतील स्पर्धा परीक्षा असतील, मैदान मारणारी पालघर जिल्ह्याची मुलं आता पेपरामध्ये सुद्धा अगदी त्या गुणांमध्ये कमी पडणार या ठिकाणी आपल्या समवेत विक्रमगड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार हरिचंद्र भोये साहेब यांनी आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. त्याचबरोबर श्रीराम क्रीडा मंडळचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. चंद्रकांतजी रावते सर, काय म्हणाल? आमदार साहेब आणि संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि परंपरा अगदी बघितली, अगदी या ठिकाणी आमदार साहेबांनी यांच्या मनोगतातून मंदिराचं
काय महात्म्य आहे, संघर्षातून कशा पद्धतीने मंदिर उभं राहिलं, तो आतापर्यंत संघर्ष करताना श्रीराम क्रीडा मंडळ हे जुनं मंडळ आहे, नाव आहे. अगदी प्रो कबड्डी पोचलेले खेळाडू या मैदानात यायचे आणि ते खेळून जायचे. ती परंपरा जतन केली जाते. सहकार्य कोणाकोणाचं मिळतं? सर निश्चितच कैलाशी वागलुखे यांना चौथे यांना नमन करतो. त्यानंतर त्यांचे परममित्र भोये सर, मागच्याच वर्षी जेव्हा आम्ही स्पर्धा ठेवल्या होत्या क्रिकेटच्या होत्या आणि तेव्हा आम्हाला अडचण आली, भोये सर आम्हाला तुम्ही मदत करा. तर त्यावेळेस तेव्हा आमदार वगैरे नव्हते आणि त्यावेळेस आम्हाला 50,000 रुपयाचं त्यांनी देणगी दिली होती आणि तिथून सुरुवात झाली. आमदार नसताना आणि तेव्हा आम्हाला 50,000 रुपये त्यांनी दिले होते आणि आमच्या मंडळाचे सदस्य आहेत, सल्लागार आहेत, तर त्यांनी आम्ही सुरुवात करून दिली. मुलांना घाबरू नका, त्यांच्या वक्तव्यात आता सुद्धा दिसलं होतं. तर त्यांनी सांगितलं तुम्ही कार्यक्रम कोणताही कसो तुम्ही राबवा. त्यानंतर आम्ही क्रिकेट स्पर्धा राबवल्या. त्यानंतर जेव्हा ते आमदार झाल्यानंतर आणखी आम्हाला त्यांनी स्वतःने सांगितलं मुलांनो आता क्रिकेटचे झाले, आता कबड्डी ठेवा. आणि मागच्या वर्षी आता ज्या स्पर्धा आहेत ह्या स्पर्धा आम्ही मागच्या वर्षी अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्या आणि हे दुसरं वर्ष आहे त्यांच्या आमदारच्या याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये. तर ह्या वर्षी सुद्धा अतिशय येणाऱ्या पुढच्या काळात सुद्धा त्यांची साथ आम्हाला लागणारच आहे. सर आम्हाला नेहमी तुम्ही साथ द्यावी अशी आम्ही मंडळाच्या वतीने नेहमीच तुमच्याकडे प्रार्थना करणार आहोत. आणि आमचे जे मंडळ आहे ह्या मंडळाचे सर्व सदस्य अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला एकमेकाने एकजुटीने आम्ही कार्य करतो. तेव्हाचे सर्व आणि आमचे गावकरी सुद्धा आम्हाला नेहमी सपोर्ट करतात, सहकार्य करतात आणि त्यांच्या सहकार्यातून हे सर्व उभारलेलं आहे आणि आमचे सर्व कार्यक्रम यशस्वी होत आहेत. एवढी मोठी जत्रा, हजारोची पब्लिक, पोलिसांचं कसं सहकार्य यंत्रणेत तुम्हाला मिळतं? पोलिसांचं सुद्धा नेहमी सहकार्य. मागच्या कालच आम्ही जाऊन पोलीस निरीक्षक त्यांना आम्ही भेटलो. त्यांनी आम्हाला चांगल्या सूचना दिल्या का गर्दी असणार आहे आणि ह्या गर्दीचं नियोजन चांगल्या प्रकारे त्यांना सांगितलं सर आम्ही कोणत्याही प्रकारचं ह्या गर्दीला कोणते गालबोट न लागता चांगल्या प्रकारे नियोजन करू आणि यशस्वी पार पाडू. धन्यवाद. या ठिकाणी चंद्रकांतजी रावते आपल्या समेत जोडले होते. श्रीराम क्रीडा मंडळ दादरे कबड्डी स्पर्धेचे मंडळाचे अध्यक्ष आणि संपूर्ण गाव एकजूट असला तर मोठं काम यूट्यूब लाईव्हवर संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी हरिश्चंद्र भोईसाहेब आमदार साहेबांनी भेट दिली, संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली. पात्र ऐकता सूरजवन स्टार न्यूज नेटवर्क, मी पत्रकार सूरज पाटील, दादरे गाव, विक्रमगड तालुका, जिल्हा पालघर. धन्यवाद.